आज ढगाळ वातावरण आहे. पांढरी फुलं, वेल आहे हा कसला तरी, इतकं सुंदर दिसतंय ना ह्या पांढऱ्या फुलांमुळं. हे सगळीकडे असे पांढरे पांढरे पण याच्यामध्ये दिसत का नाही काही ना. बछड़े 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 नुसता पायात घोटून मळतो. बछड़ा झोपलेले. बछड्या, ए बछड्या, किती गाढ झोपलेलं आहे. रात्रीचा बिलकुल झोपून देत नाही. इतका ऊत जाई खिडकीकडं, खिडकी उघड म्हणजे त्याला खेळायला लावेल ना ते उघडायचा प्रयत्न करायचा. रात्रीचा किती वाजता आला बछडा? जसा 8 वाजता इथून गेला रात्री तर जवळजवळ 11, 11:30 वाजले. म्याव म्याव करत होता, खिडकी वाजत होता. खिडकी उघडली आणि त्याला घरात घेतला. त्याच्यानंतर 2 तासांनी मग त्याचं इकडं उड्या मार, किचनमध्ये उड्या मार. ते घरात गेला, ते पंतीचं उलथा फालत गेली. आता ते पंतीमध्ये असं तेल लावल्यानंतर ते थोडंसं ताटलीमध्ये आपाप वर गळत येतं ना, तर ते सगळं त्यांनी पाडून दिलं. तर ते तेल बी 2-4 थेंब ते सगळं ते देवघराच्या तिथं पडलेलं. असा हा बछड्या काही झोपून देत नाही. आणि आता कसा डाराडोर झोपलेला आहे. आता एक गंमत करते मी, त्याला किती वेळ झाका मारते, अरे बछड्या दूध प्यायला उठ, दूध प्यायला उठ. पण झोपलेला आहे तो, तर तसाच झोपलेला आहे. आता मी त्याला एक आयडिया करून उठवते. मात्र झोपा काढतोय, दुसऱ्याच्या झोपा उडवल्या. बछड्या, त्याला वास आलेला आहे बोंबलाचा. उठला बरं पटकन, चटकन उठलं. मला वाटलं उठायचं नाही. तू माझं सगळं हे केला मुडाप, संपला. म्हटलं मी एक छोटासा बोंबलाचा तुकडा घेतला, म्हटलं त्याच्या नाकाजवळ घालून. लईच गाडजो आपल्या पाहू बरं किती धडपडून उठतं. लहानपणी ना असे 1-2दा त्याची आयडिया केली. मध्ये काही केलं, हे पोरं थोडेसे गंमत करायचे त्याच्या भोवती. ते झोपलं का त्याच्या नाकाजवळ घालून द्यायचे. वास दिला का ते धावत उठायचं त्या बॉम्बलासाठी. पण त्याच्या अगोदरच हा उठला, इतका नाकाचा वास घुसेल त्याच्या. काय रे बछडा, मी तुला दूध देते आता. आता नाही, आता संपलं बरं का. आता ना मग तुला नंतर बोंबील. आता ही त्याची दूध सकाळपासून उठल्यावर दूध प्यायची वेळ दुसरी आहे. सकाळी म्हणजे पहाटे मी ज्या वेळेस उठते ना त्यावेळेसही जेव्हा मी चहा घेते तेव्हा तो दूध पितो. त्याला चहा नाही आवडत, म्हणून तर डाराडूर झोपला होता. हाय की नाही बछड्या, बरोबर ना? नमस्कार. चला, आता आमचं सर्व आवरलं आहे. देवपूजा झाली, आंघोळ वगैरे झाली आणि मी लागली आहे स्वयंपाक करायला. इकडं माझे कांदे भाजत आहे आणि इकडे शेवग्याचे शेंगा ज्या आहे त्या उकडून घेतलेल्या आहे. आता हे जस्ट आता माझ्या काही स्टाईल्स वगैरे नाही आहे. नाही तर स्टाईल्स वगैरे असते तर मस्तपैकी असे छानपैकी घासून पुसून धुतले असत्या. पण मी आता हे काय छानपैकी रोज पुसल्या असत्या. पण माझ्याकडे हे आहे भिंत, आणि ही भिंत मी आत्ताच सकाळी उठल्या चांगली स्वच्छ करून घेतली आणि आता स्वयंपाकाला लागली. तर आता यापुढं मी अशीच खबरदारी घेणार आहे. ज्या 5 टिप्स मी आता स्वतः फॉलो करते, आणि त्या 5 टिप्स कोणत्या म्हणजे किचन ओट्याच्या ज्या स्टाईल्स वगैरे आहेत. आता माझ्या भिंती आहे, तुमच्या स्टाईल्स वगैरे असतील तर किचन ओट्याच्या ज्या तुमच्या वगैरे स्टाईल्स वगैरे असतील, माझ्याकडे नाही आहे तर माझ्या भिंती आहे. पण तरी पण मी केअर घेत आहे.
तर ह्या खराब होऊ नये म्हणून फोडणी देताना सारखे सारखे त्या खराब होतात, तर त्या लवकर खराब होऊ नये यासाठी काही 5 टिप्स आहेत त्या मी फॉलो करत असते, त्या तुम्हाला सांगते. त्या कोणकोणत्या बघा. मी काम करता करता तुम्हाला त्या पाठीमागून आवाज देऊन सांगते. तत्पूर्वी माझी ओळख करून देते. मी मनीषा तुम्हा सर्वांचं स्वागत करते आपल्या या लाडक्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आता ह्या माझ्या भिंतीचा वगैरे काय झालेला कलर उडालेला आहे, बाकी काय नाही. हे सर्व दिसतंय, हे सर्व आहे ना सिमेंट दिसतंय, तरी पण मी ही केअर घेते. तर टाईल्स खराब होऊ नये यासाठी टाईल्स फोडणी देताना टाईल्स खराब होऊ नये यासाठी मी ह्या 5 टिप्स देत आहे, ऐका जरूर. बघा, ह्या 5 टिप्स जर तुम्ही अवलंब केला तर आपल्या ह्या टाईल्स दिसतील नव्यासारख्या शुभ्र. तर किचनमध्ये आपण रोज काही ना काही पदार्थ तयार करत असतो. ते पदार्थ तयार करताना आपण वेगवेगळे मसाले, तेल किंवा इतर काही पदार्थांचा वापर करतो. किचनमध्ये स्वयंपाक करताना किचनचा ओटा हा सगळ्यात जास्त वेळा वापरला जातो. मग हा ओटा जितका जास्त वेळा वापरला जातो तितका तो खराबही होतो. मग किचनमध्ये आपण हा स्वयंपाक करताना काही वेळा तेल, मसाले किंवा इतर पदार्थ ओट्यावर सांडतात. वारंवार ओट्यावर असे पदार्थ सांडले की ओटा खराब होतो. मग एवढंच नव्हे तर काही वेळा फोडणी देताना ही फोडणी नकळतपणे किचनच्या भिंतीवर उडते. अशा वेळेस याचे डाग भिंतीवर पडल्याने किचनच्या भिंतीसुद्धा खराब होतात. त्याचबरोबर फोडणी देताना त्याचं तेल उडून भिंतीवर त्याचं थेंब चिटकून बसतात. पदार्थ शिजताना त्याची वाफ बाहेर निघते. मग ही वाफ किचनच्या भिंतीवरही जाऊन बसते. यामुळे भिंती काय होतात, कायम तेलकट आणि चिकट होतात. मग अशा स्थितीत ह्या भिंती रोज पुसून जरी स्वच्छ ठेवल्या तरी त्यावरचे डाग काही जात नाही. मग किचनच्या भिंती टाईल्स ह्या तेलामुळे चिकट तेलकट खराब होऊन दिसू लागतात. मग असे होऊ नये म्हणून आपण फोडणी देताना या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. मग आता ह्या गोष्टी कोणत्या, तर पहिली टिप्स बघा, भाज्या धुवून तेलात ओल्या भाज्या घालू नये. म्हणजे कसं, कुठलीही भाजी ओली असेल आणि अशी ओली भाजी जर तेलात टाकली तर तेलाची जे बारीक बारीक थेंब आहे ते आजूबाजूला उडतात. जेव्हा पाणी गरम तेलाच्या संपर्कात येतं तेव्हा त्याचे वेगाने वाफात रूपांतर होते. त्यामुळे काय होतं, तेल फुटतं आणि सगळीकडं उडलं जातं. यामुळे कुठल्याही प्रकारची भाजी ही धुवून लगेच आहे तशी त्या गरम गरम कडक कडक तेलामध्ये घालू नये. भाजी जरा थोडीशी सुकून द्यावी, म्हणजे चाळणीमध्ये ती धुवावी भाजी, ती चाळणीमध्ये ठेवावी. बऱ्याच अर्धा 1 तासानंतर मग ती गरम तेलामध्ये घालावी. म्हणजे मग ते तेल इकडं तिकडं उडणार नाही आणि मग आपली टाईल्स यामुळे काय होते, बचावली जाते. नाहीतर मग काय होतं, मग हे सगळं तेल उडलं जातं आणि मग आणखीन खराब होतात. आता चला दुसरी टिप सांगते. फोडणी देण्यासाठी शक्यतो खोलगट भांड्याचाच वापर केला पाहिजे. कसं आहे की खोलगट भांड्याचा वापर केला म्हणजे आतील फोडणीचं तेल बाहेर उडत नाही आणि भांड्याच्या ज्या कडा उंच असल्यामुळे कढईतून तेल बाहेर पडत नाही आणि शेगडीचा जो वरचा भाग आहे तोही घाण होत नाही. याचबरोबर आपण लोखंडाचा तवा देखील सुद्धा वापरू शकतो. यामुळे काय होतं, तवा समप्रमाणात उष्णता विस्तारित करत असते, त्यामुळे तेल बाहेर उडत नाही. किंवा जर मग फोडणी दिली असेल तर पटकन काय करायचं, फोडणी असं जर उडत असेल तर फोडणी देताना काय करायचं, नेहमी आपलं जो झाकण आहे ते झाकण काय करायचं, पटकन त्या भांड्यावर ठेवायचं. म्हणजे काय होतं की जी फोडणी आहे, जे तेल आहे ते ताटाच्या आतील बाजूलाच काय होतं, चिटकून बसतं, म्हणजे बाहेर येत नाही. आता तिसरी टिप्स काय, गॅस नेहमी मंद आचेवर ठेवला पाहिजे. कढईत कोणताही पदार्थ तळताना किंवा शिजवताना गॅस हा कायम मंद आचेवरच ठेवावा. गॅस असा मंद आचेवर ठेवला ना, मग तेल गरजेपेक्षा जास्त गरम होत नाही, त्यामुळे ते बाहेर उडत नाही. तेल जर खूप कडकडीत झालं, म्हणजे गरम असलं का मग ते उडतं. या उलट थोडंसं थंड तेल असेल तर मग काय होतं, पदार्थाचं तेल शोषलं जातं. त्यामुळं तळायच्या वेळेस तेल नेहमी मंद आचेवरच गरम करायचं.
आता पुढची टिप्स बघा. मिठाचा अशा पद्धतीने वापर करायचा, म्हणजे कोणताही पदार्थ तयार करताना तेलाचा वापर करत असताना किंवा एखाद्या पदार्थाला फोडणी देत असताना त्यामध्ये तेल ओतलं की त्यात आधी चिमूटभर मीठ घालायचं. मग मीठ घालून झाल्यावरच फोडणीचं जे काही जिन्नस आहे ते जिन्नस टाकायचं. यामुळे फोडणी देताना हे तेल टाईल्स म्हणा किंवा भिंत म्हणा यावर उडत नाही. ते ही सर्वात महत्त्वाची अशी टिप्स आहे आणि बघा अगदी छानपैकी टिप्स आहे. त्यानंतर आता पुढची टिप्स आहे, तेलाची योग्य निवड केली पाहिजे. म्हणजे कसं, आपण बघा कढईतून जे तेल असतं ते बाहेर उडतं की नाही, मग हे कशावर असतं, हे तेलाच्या गुणवत्तेवर अवलंबून असतं. मग यामुळं काय होतं, तेलाची योग्य निवड केली पाहिजे. म्हणजे जास्त स्मोकिंग पॉईंट असणारं तेल जे असतं ना ते बाहेर उडण्याची शक्यता कमी असते. म्हणूनच जास्त स्मोकिंग पॉईंट असणारं तेल वापरायचं. म्हणजे कोणकोणत्या ह्याच्यात हे तेल आहे तर शेंगदाणा आणि सूर्यफूल यापासून तयार झालेलं जो तेलाचा स्मोकिंग पॉईंट आहे हा जास्तीचा असतो, म्हणजे हाय असतो. यामुळे ही दोन्ही तेल हे वापरणं कसं फायदेशीर ठरतं. आता कधीही दोन वेगवेगळे प्रकारची तेल आहे ती कधीही मिक्स करायची नाही. यामुळे काय होतं, तेल अधिक गरम होऊन ना बाहेर उडण्याची शक्यता जास्त असते आणि यामुळे काय होतं, मग आपला ओट्टा म्हणा, आपलं टाईल्स म्हणा किंवा भिंत म्हणा हे खराब होण्याची जास्त शक्यता असतं. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ह्या जर लक्षात ठेवल्या तर आपलं हे जो किचन ओट्टा आहे अधिक स्वच्छ राहतो किंवा टाईल्स आहे हे अधिक पांढरे शुभ्र राहतात. आता मी फोडणी देताना जी कोथिंबीर होती, जो कढीपत्ता होता, तो आहे ना मी काय केलं होतं, आधीच भिजत घातलं होतं. मग नंतर तो निथळायला ठेवला होता आणि नंतर मग कापून आहे ना मग मी बरंच म्हणजे सुकला होता भाग, म्हणजे पाण्याचा अंश गेलेला होता आणि मग फोडणी टाकली होती. त्याच्यामुळे जास्त तेल उडालं नाही. आणि दुसरं गोष्ट म्हणजे हे जे तेला मसाला होता तो मसाला पण मी हळूवार पद्धतीने त्याच्यामध्ये टाकलेला होता, त्याच्यामुळे ते उडालं नाही. तुम्हाला दाखवते. हे आपलं गॅसचं बघा, हे याच्यावर बघा दिसतंय का, काही नाही, अगदी थोडे थोडे काहीतरी किंचित थेंब आहे आणि भिंतीवर तर बिलकुलच उडालेलं नाही आहे. आता गणपती बाप्पाचं सगळीकडे आगमन झालेलं आहे आणि आम्ही काही गणपती बसवत नाही, पण मी आता गावात चाललेली आहे, ते माझं काम आहे. तर चला मी तुम्हाला आपल्या गावातला गणपती बाप्पा पण दाखवते. चला मी तुम्हाला आपल्या गावातला गणपती दाखवते. खूप मोठा गणपती, हे पहा मस्त डेकोरेशन, म्हणजे रात्री तर खूप छान दिसत असं भव्य दिव्य असा मस्तपैकी गणपती आहे. चला आपण गणपतीची पूजा करूया. इथं जेवढा मोठा गणपती आहे ना, छोटे छोटे दोन गणपती. डेकोरेशन आहे बघा. आणि हे बाहेरचं डेकोरेशन आहे. बाहेर सुद्धा अशा मस्त माळा लावलेल्या आहे. गावामध्ये भला मोठा म्हणजे खूप छानपैकी मूर्ती आहे. चला आता जाऊया घरी. अजून जर असेल गणपती तर दाखवते मी. चला आलो आहोत तर मग आपण येणार हनुमानाचं आणि रामसीतेचं दर्शन घेऊया.
हे सकाळी उघडलं जातं आणि संध्याकाळी. तर आता अंधार आहे तसं दिसतंय. नमः सिद्धाय नमः. थोडा वेळ बसायचं असतं म्हणून बसले मी. आणि आता आपण जाऊया घरी. आता तुम्हाला दाखवलं मी गणपती बाप्पा पण दाखवला आपल्या गावातला, आणि त्याचबरोबर हे बाकीच्या देवांचं दर्शन पण आपण केलं. पण कुलूप आहे सध्या, तर खूप लवकर आलं असतं, सकाळी आलं असतो तर मग झालं असतं. पण आता बरंच दुपार होत आली.